जर्नलिस्ट न्यूज पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आजपासून काही वस्तू आणि सेवांच्या किमती स्वस्त होणार तर काही महागणार। महापालिका खाडीचे खारे पाणी गोड करणार। एप्रिलसाठी शिधापत्रिकेवर 13 रुपये 50 पैशांनी साखर। ठाणे झाले हागणदारी मुक्त। आजपासून काही वस्तू आणि सेवांच्या किमती स्वस्त होणार तर काही महागणार। 1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होणार आहे। अर्थसंकल्पातील प्रस्तावित सर्व कर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत। नव्या आर्थिक नियमाचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे। 1 एप्रिलपासून काही वस्तू आणि सेवांच्या किमती वाढणार आहेत तर काही वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत। कार, मोटरसायकल आणि व्यावसायिक वाहनांचा विमा महागणार आहे। तंबाखू, पान मसाला आणि गुटख्याचे उत्पादन शुल्क 10% 12% नेण्यात आले आहे। त्यामुळे तंबाखू आणि पान मसाला आणि गुटख्याची किंमत वाढणार आहे। सिगारेटवरील उत्पादक शुल्क प्रति 1000 रुपयासाठी 215 रुपयावरून 311 रुपये करण्यात आले आहे। त्यामुळे सिगारेटच्या किमतीही वाढणार आहेत। LED बल्बच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीवर सीमा शुल्क आणि 6% भरपाई कर लागू होणार आहे। त्यामुळे LED बल्ब महागणार आहेत। चांदीची भांडी आणि चांदीपासून तयार करण्यात येणारे सामान 1 एप्रिलपासून महागणार आहे। फोनच्या किमतीमध्ये देखील वाढ होऊ शकते। मोबाईलमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रेडेंट सिक्रेट बोर्डवर सीमा शुल्क लागू करण्यात येणार असल्याने मोबाईलच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे। अनेक नियमांमध्ये झालेल्या बदलामुळे स्टीलच्या सामानालाही महागाईचा फटका बसणार आहे। त्यामुळे स्टीलची भांडी खरेदी करायची असतील तर 1 एप्रिल आधीच खरेदी करून घ्या। ॲल्युमिनियम सरकारकडून 30% आयात शुल्क लागू करण्यात आले आहे। त्यामुळे ॲल्युमिनियम आणि त्यांच्या संबंधित वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे। NHAI ने टोल नाक्यावर 2 ते 3% वाढ निश्चित केली आहे। काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त किंवा कमी प्रमाणात वाढ केली जाऊ शकते। 2 ते 3% वाढ झालेल्या वाहन चालकांना 5 ते 10 रुपये अधिक रक्कम टोल म्हणून द्यावी लागणार आहे। आतापर्यंत ज्या दूरसंचार कंपन्या अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगची सुविधा देत होत्या त्या सर्व सेवा 31 मार्चला संपुष्टात येतील। त्यामुळे आता ग्राहकांना इंटरनेट सेवेसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील। यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे तिकीट आरक्षित करताना आकारला जाणारा सेवा कर कमी करण्यात आला आहे। त्यामुळे रेल्वेचे तिकीट आरक्षण आता स्वस्त होणार आहे। अर्थसंकल्पात सरकारने स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी गृहकर्जावरील व्याजदरात सवलत देण्याची घोषणा केली होती। नव्या आर्थिक वर्षात जर तुम्ही घर खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला याचा फायदा होईल। अर्थसंकल्प तरतुदीमुळे RO वॉटर प्युरिफायरच्या किमतीमध्ये घट होणार आहे। चामड्यापासून निर्माण करण्यात आलेल्या वस्तू स्वस्त होणार आहेत। पोस्टाच्या सुविधा देखील 1 एप्रिलपासून स्वस्त होणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। महापालिका खाडीचे खारे पाणी गोड करणार। ठाणे शहराला लाभलेल्या विस्तीर्ण खाडीतील खारे पाणी गोड करण्याची महत्त्वाकांक्षी योजना ठाणे महानगरपालिकेने आखली असून ही योजना यशस्वी झाल्यास ठाणेकरांना शाही धरणाची आवश्यकता भासणार नाही असा विश्वास महापालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनी व्यक्त केला आहे। महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी 5 वर्षाच्या शहर विकास योजनेचा संकल्प सोडला आहे। शहरातील नागरिकांना 24 तास पिण्याचे पाणी मिळावे यासाठी 24/7 ही योजना याच वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे। त्यासाठी शहरात 1.5 लाख पाण्याचे मीटर बसवण्याचा निर्धार महापालिका आयुक्तांनी केला आहे। शहराला लाभलेल्या खाडीतील खारे पाणी प्रक्रिया करून गोडे करण्याची योजना राबविण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात 15 दशलक्ष लिटर योजना राबविली जाणार आहे। अशा प्रकारची योजना राबवणारी ठाणे महानगरपालिका ही भारतातील दुसरी महापालिका होणार आहे। केरळ सरकारच्या मदतीने केरळ महापालिकेत हा प्रकल्प यशस्वी झाल्यास शहरात 200 दशलक्ष लिटर खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी करणारी प्रक्रिया राबवण्यास मानस आयुक्त जयस्वाल यांनी व्यक्त केला। हा प्रयोग यशस्वी झाल्यास शाही धरणाची आवश्यकता ठाणेकरांना भासणार नाही असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला। ठाणेकरांना भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये याकरिता महापालिकेने शाही धरण बांधण्याच्या कामाकरिता पुढाकार घेतला आहे। त्यासाठी 25 कोटीची तरतूद देखील अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर महापालिकांना देखील शाही धरणातील पाणी मिळवण्याकरिता पुढाकार घेण्यास आयुक्तांनी सांगितले आहे। शहरातील नागरिकांना सध्या 2 ते 6 तास पाणी मिळत असून पाणी वितरण व्यवस्था मजबूत करण्यावर महापालिका भर देणार आहे। त्यासाठी भरपूर तरतूद करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। घेऊया एक छोटीशी विश्रांती। आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750
6946 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम यूपीआई को सपोर्ट करते हैं. मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. जय भगवान सभागृह हरिनिवास ठाणे लग्न, मुंज आणि बर्थडे पार्टीसाठी उत्कृष्ट असं सभागृह. वातानुकूलन यंत्रणासह 100 ते 700 व्यक्तीसाठी सुसज्ज हॉल उपलब्ध. जेवण आणि डेकोरेशनसह सजावट. एनकेडी ट्रस्टचे जय भगवान सभागृह. आपल्या जीवनातील महत्त्वाच्या आठवणी जोपासण्यासाठी उत्कृष्ट सभागृह म्हणजे जय भगवान सभागृह. वाजवी दरात लग्नसराई, बर्थडे पार्टी, मुंज तसेच मीटिंगसाठी आकर्षक सवलती. बुकिंग करा. जय भगवान सभागृह. पत्ता जय भगवान सभागृह हरिनिवास बस स्टॉपच्या जवळ, नौपाडा ठाणे पश्चिम. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9819530674 आणि 25449234. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. व्हावे सविस्तर वृत्त. एप्रिलसाठी शिधापत्रिकेवर 13 रुपये 50 पैशांनी साखर. मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्रातील फक्त दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका धारकांच्या लोकसंख्येवरून प्रति व्यक्ती 500 ग्रॅम प्रमाणे साखर मिळते. ग्राहकांना नियंत्रित साखरेचा संपूर्ण कोटा मासिक परिमाणात घेता येणार असून विक्रीचा दर प्रति किलो 13 रुपये 50 पैसे असा राहील. तसेच साखरेची खरेदी किंमत प्रति क्विंटल 4088 रुपये आहे. शासकीय भिवंडी गोदामात साखरेचा पुरवठा केल्यानंतर अधिकृत शिधावाटप दुकानदारांनी साखरेची 2 दिवसात उचल करून शिधापत्रिका धारकांना उपलब्ध करून द्यावी असे निर्देश शिधावाटप संचालक नागरी पुरवठा नियंत्रण मुंबई यांनी दिले आहेत. तसेच मुदतीमध्ये नियंत्रित साखरेची उचल न करणारी दुकाने निलंबित करून खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करून त्याविषयी अहवाल पाठवावा असेही परिमंडळ कार्यालयाचे उपनियंत्रक शिधावाटप यांना नियंत्रक शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा यांनी पत्राद्वारे सांगितले आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. ठाणे झाले हागणदारी मुक्त. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ अभियानाची फलश्रुती म्हणून रेल्वे हद्द आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग वगळता संपूर्ण ठाणे शहर हागणदारी मुक्त करण्यात आले आहे. सन 2011 सालच्या जनगणनेनुसार ठाणे शहरामध्ये एकूण 11,843 कुटुंबे उघड्यावर शौचास जात होती. तथापि सन 2015 साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये एकूण 6,968 कुटुंबे उघड्यावर शौचाला जात असल्याचे आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने त्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि करून वैयक्तिक आणि सामूहिक शौचालयाची नागरिकांना प्रोत्साहित केली. त्याप्रमाणे उघड्यावर शौचास बसण्याच्या ठिकाणी गुड मॉर्निंग पथके निर्माण करून ते थांबविण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत ठाणे महानगरपालिकेने आजपर्यंत 7,000 कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये केंद्र शासनाकडून 8,000 रुपये, राज्य शासनाकडून 4,000 रुपये तर महानगरपालिकेच्या स्वतःच्या निधीमधून 2,000 रुपये असे एकूण 14,000 रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली होती.
त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी वैयक्तिक आणि शौचालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसेल अशा ठिकाणी सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयाची 3 वर्षात 11,292 सीट्सचे काम करून नागरिकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली। त्याचबरोबर शहरामध्ये विविध 30 ठिकाणी वातानुकूलित शौचालय बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून 14 ठिकाणी महिलांसाठी विशेष शौचालय बांधण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट जनादेश। आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच वेळी वृत्तवाहिनीवर। आपली माणसं, आपला देश पाहत राहा जनादेश। धन्यवाद।